हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा महाजन. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर खूप दिवसानंतर व्लॉग बनवत आहे. तर आज ना काल आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो आणि खूप पाऊस पण झाला रात्री येता येता आणि आम्ही भिजलो पण आणि थोडी सर्दी झालेली आहे. आणि काय काय सामान आणले, वस्तू आणले ते तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळात. तोपर्यंत आता मी जस्ट आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता चहा बनवणार आहे आणि त्याच्यानंतर मला भेंड्याची भाजी आणि पोळी बनवायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी भेंड्याची भाजी कशी बनवते आणि जस्ट आता चहा घेणार आहे. तर मग चहा, तुम्ही पण चहा घ्यायला. तर इथे ना भेंडी कट करून झालेली आहेत आणि ना भेंड्याची एकदम सिंपल भाजी बनवणार आहे. तर आमच्या घरात ना भेंडी माझ्या माऊला खूप जास्त आवडतात. तिला स्कूलला ना भेंडीच देत होती मी. तर इथे ना सगळ्यात आधी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलात मोहरी, जिरा, लसूण आणि मिरची टाकून घेतलेली आहे. ती परतून घ्यायची आहे. आणि मला ना भेंड्याच्या भाजीमध्ये कांदा भरपूर आवडतो, तर तो मी कांदा टाकणार आहे. त्याच्या आधी मी इथे कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा टाकून ना परतून घ्यायचा आहे आणि सर्व भेंडी याच्यात टाकून घ्यायची आहे आणि ते सगळं परतून घ्यायचं आहे आणि झाकण मारून आपल्याला हे शिजवून घ्यायची आहे. भाजी एकदम सिंपल सोपी भाजी आहे आणि लगेच तयार होते भेंड्याची भाजी. जास्त का वेळ लागत नाही त्याला. आणि उन्हाळ्यात ना असं साधं सोपं जेवण चांगलं लागतं. एकदम जड जेवण जेवायला पण कंटाळा येतो. चला, तर इथे भाजी रेडी झालेली आहे भेंड्याची. किती छान दिसते बघू शकता तुम्ही. आणि इथे ना भेंड्याची भाजी घेतली आहे. इथे ताक आहे, गरमी वाढली आहे त्याच्यासाठी ताक. आणि इथे मेथीचं तोंडी लावायला कांदा, टोमॅटो वगैरे ते मसाला वगैरे तिखट वगैरे टाकून केलेला आहे मिस्टरांनी. आणि इथे पोळी आहे. चला तर या तुम्ही पण जेवायला सर्वजण. छान असं सिंपल जेवण आज जेवणार आहे आणि गरमीमध्ये सिंपलच जेवण खूप छान लागतं. तर चला जेवू. आता ना आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. भेंड्याची भाजी आणि पोळी बनवली होती आणि बाकी तोंडी लावायला आणि थोडंसं ताक, कारण गरमीचे दिवस आहेत. आणि आज वातावरण ना खूप असं ढगाळ झालेलं आहे, पूर्ण ढगढगच आहेत. तर आज ना असं कसं तरीच लागतं आहे की चांगलं नाही वातावरण. कारण काल आणि परवाच्या दिवशी 2 दिवस ना पाऊस भरपूर झाला इकडे आणि भरपूर म्हणजे वादळ वारं वगैरे असं झालं. काल पण तसं लागला भरपूर पाऊस. आम्ही येताना आम्हाला भिजवलं पावसाने. तर तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली ती. चला तर बघ दाखवते. तर असं मोबाईल सेट केलेला आहे. आता तुम्हाला दाखवते मी काल काय काय आणलं. तर इथे हे बेबी लोशन आणलं हिमालयाचं. मला कधीपासून पाहिजे होतं आणि इकडे ना मोठी भेटत नाही, जरा डीमार्टमध्ये चांगलं किती भेटतात. आणि हे शॅम्पू आणलं आहे हिमालयाचा. हे मालिश तेल हिमालयाचं शिशू मालिश तेल आणलं आहे. हा कोम आणला आहे. मला हा कधीपासून पाहिजे होता. बघूया आता कसं लागतं हे. बघू शकता. आणि चांगलं भेटलं आहे 99मध्ये. मस्त आहे. आणि हे शर्ट आहे, टी शर्ट आहे माझ्या माऊसाठी. आणि बघू शकता किती छान टी शर्ट भेटलं आहे. थोडं कापडाचं हे आहे, सिंथेटिकसारखं आहे, पण छान दिसायला तर खूप छान दिसतं आहे. अजून एक टी शर्ट आणलेला आहे, त्याच्यावरही पॅन्ट आहे. छान दिसतं आहे जरा रेग्युलर घालायसाठी छान आहे मुलांना. आणि हे आणलं आहे कधीपासून पाहिजे होतं हे स्पॉन्ज. हे कितीला भेटलं आहे? 35 रुपीजला आहे. छान आहे, मस्त आहे. आणि ही प्लेट आली आहे. एकाला पाहिजे तर दुसऱ्याला पाहिजे. मला असं वाटतं हे पडली ना फुटून जाईल. हे 49 रुपये आणि हे 59 रुपये. मामाचा आहे. बघूया कसं आहे. पहिल्यांदाच लावते मी माझ्या वंशला. ही छान आहे तडकासाठी. बॉल पाहिजे.
तडका देतात ते. आणि हे असे छोटे छोटे पॅकेट आणली आहे सूपसाठी. आणि हे जिरे आहे. बाकी असं सूप वगैरे आणलेलं आहे. हे काहीतरी नाव नाही घेतलं. हे पॉपकॉर्न बरं पडतात मुलांना द्यायला. आणि हे पण काहीतरी सूपच आहे, नॉर सूप व्हेजिटेबल. आणि हे ना नाचणीचे मुरमुरे काहीतरी नवीनच दिसलं म्हणून मी घेतले रात्री. नाचणीचे मुरमुरे आहे. हे माऊसाठी टॉवेल घेतलं, एकदम छान आहे 200 रुपयामध्ये. आणि तिला असे सॉफ्ट आवडतात, ते खरखरीमध्ये आवडत नाही म्हणून हे टॉवेल घेतलं आणि खूप छान भेटलं, एकदम सॉफ्ट आहे पाहू शकता तुम्ही. आणि किती केली शॉपिंग तरी कमीच राहते. आणि एवढं सांगितलं जेवढं पाहिजे तेवढं सामान घेऊन आलेले आहे. आणि माऊला दाखवते की माऊनी अजून एक हे घेतलं आहे, ते तुम्हाला दाखवायचं आहे. आणि इथे ती आता आंघोळ झाली आहे तिची, तिला रेडी करत आहे. नवीन कपडे घालायचे होते आणि तिला फार नाही आहे की कधी नवीन कपडे घालते मम्मी. आणि तिने गॉगल घेतला आहे, ते पण दाखवते तुम्हाला. एकदम क्यूट आहे, मस्त आहे, मला खूप जास्त आवडलेला. तर हा बॉल आणलेला तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. तर हा वंशसाठी घेतलेला, कारण वंशला बॉल खूप आवडतो. हा मला कितीतरी 180 का 200ला भेटलेला आहे. खूप छान आहे बॉल. आणि ना तुम्हाला ते दाखवायचं राहिले ते हे हा माऊचा हे ड्रेस, पॅन्ट आणि हे टी शर्ट खूप छान भेटले आहेत मला तर असं वाटतं. आणि हे 79मध्ये टी शर्ट आहे, कॉटनमध्ये छान आहे बघा, प्रिंट पण छान आहे. आणि गरमीमध्ये एकदम छान आहे. आणि आता माऊ घालणार आहे ते तुम्हाला दाखवते कसं दिसतंय टी शर्ट. आणि घेतला माऊला हा ड्रेस घेतलेला. आणि इथे ना तिथे गॉगल घेतलेला, ते तुम्हाला दाखवते कसं दिसतोय. छान आहे ना एकदम, मला तर खूप जास्त आवडलेला. आणि हे ते कपडे रेग्युलर यूजसाठी खूप छान आहेत आणि अफोर्डेबल पण आहेत. आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. तर इथे ना पावसाचं हे झालेलं वातावरण, त्याच्यामुळे ना यांनी पाणीपुरी आणि हे आणलेली भेळ आणलेली, ते आम्ही पावसात एन्जॉय केलं आहे. बाहेर पाऊस लागतो आणि आम्ही पाणीपुरी आणि भेळ खात होतो. खूप छान वाटत होतं. तुम्ही पण या खायला. आणि बाहेरनं खूपच जास्त पाऊस लागत होता. पाऊस शकता वातावरण. तर आज पण ना इकडे खूप मोठा पाऊस झाला. इकडे वादळ आणि खूप वारा सुटलेला आणि पाऊस बघू शकता किती पडलेला आहे. आणि धो पाऊस लागला आज. आणि असा होता आजचा दिवस. कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.